अरे थांबा इथं आता कुपवाडच्या कार्यालयामध्ये आंदोलन चालू आहे नागरिकांचं. जिथं ड्रेनेज आता झालेले आहेत, जय हिंद कॉलनी, आलिशान कॉलनी आणि तिथं अजून 1-2-3 कॉलनीत विस्तार भाग. तिथून लोकांना आता शाळेतल्या मुलांना दप्तर घेऊन बाहेर पडता येत नाही, सायकल चालवता येत नाही, मोटरसायकल जात नाही, ॲम्ब्युलन्स जात नाही. नागरिकांचं सगळे आयुष्य धोक्यात आलेलं आहे. आता इथं आमचा घंटानाद सुरू आहे. ड्रेनेजवाले कधी ते रस्ता दुरुस्त करणार आहे? मी स्पीकर लावलेला आहे, लोक इथं ऐकतायत, ते आम्हाला सांगा. एक मिनिट. कोण आहे ते? हा बोला की. कधी येणार आहे? बर हा हा ते आम्हाला किती दिवसात देणार तुम्ही? कारण पाऊस आता जोरात सुरू झालेला आहे. आम्ही मागच्या वर्षी सुद्धा निवेदन दिलं होतं, 1 वर्ष झालेलं आहे. आम्हाला तुमची चरी बुजवण्याचं काम आणि महापालिकेनं मुरुम टाकायचं काम दोन्ही एका वेळेला झालं तर ते रस्ते व्यवस्थित होतील. आता पालकोडे इथं आहेत, त्यांच्या समोर हे चालू आहे आमचं. ते म्हणतायत की 8 दिवसामध्ये आम्ही मुरुम टाकतोय, पण त्याबरोबर ड्रेनेजच्या लोकांनी सुद्धा ती चर सगळी बुजवून घेतली पाहिजेत. 8 दिवसाची मुदत देतो. 8 दिवसात जर झालं नाही तर तुमच्या ऑफिसमध्ये घुसून राडा करणार, एवढंच सांगतो मी तुम्हाला. बरं नाही, मला शब्द द्या. नाही कुर्ले साहेब, काय करा, उद्या आपण किंवा दुपारनं जाऊ. मी तयार आहे. तुमचं कॉन्ट्रॅक्टर पण बोलवा, मी येतो, जागेवर जाऊ. ते कुठं बघा, इकडे बोलून घ्या. बोलून घ्या आता सगळ्यांनी समोर जाऊया, सगळे नागरिक पण ऐका ना 2 मिनिटं. हा तेच की दुपारी 17 मग येऊ त्यांना, मग सांगतो. ते पण मंडळ थांबतील ना. तुम्ही सांगा, मला काय अडचण नाही, मी आता पण तयार आहे. तुम्ही सांगा. किती या म्हणा, आता या म्हणून प्रत्येक वेळी कामधंदा सोडून यायला लोक खाली नाही आहेत. ऐका ना, आता ते तुम्ही तुमच्या ठिकाणी थांबा सगळेजण. तिथं तुम्हाला एक सांगतो, त्या अधिकाऱ्यांच्या त्याच्यात तिथं उलट सुलट काय करू नका. तुम्ही फक्त काम करायचंय. त्यांना तिथं बोलवा, हे दाखवा, त्यांच्याकडून रायटिंगमध्ये घ्या की हे आम्ही एवढ्या दिवसामध्ये पूर्ण करतो. त्यांना येऊन काम करू दे. आपल्याला नुसता गोंधळ घालायचा नाही, काम पण करून घ्यायचंय. हुल्लडबाजी तिथं करू नका. हे काम करायचंय आपल्याला. ह्या लोकांना तिथं बोलवा, त्यांना दाखवा. तुम्ही आम्हाला हे लेखी द्या, हे 8 दिवसामध्ये पूर्ण करतो. नाहीतर उद्या परत इथं आहेच. सगळे रस्ते जरा तुम्ही जावा, आता तुम्ही दाखवा ते दुपारी. नाही तिथं दाखवा आणि ते पण आहे. ते जकात नाक्यापासून जे पाणी टाकायचा रस्ता आहे त्याचं काय केलंय आता? कधी होणार ते चालू? कधी होणार ते सांगा. टेंडर काय तुमचं कधी होईल काय सांगता येत नाही. 7 ते 8 दिवस झाले. मला एक सांगा, एवढ्या दिवसात चालू करतो म्हणून सुदगिरणीच्या टोकापासूनचा रस्ता आपला आता चालू झालाय का? नाही. खड्डे भरून घ्यायला कोण भरून घ्यायला? अहो साहेब, डांबरीवर तुम्ही कॉन्ट्रॅक्टर भरून घ्यायला लागलाय. डिपार्टमेंट. कारण काय, आपल्याकडं टेंडर तिकडं फ्लॅश व्हायच्या काम चालू झालेलं असतं, बरोबर आहे. तर तुम्ही टेंडर म्हणायला लागलाय ना. तुम्ही टेंडर आता किती दिवस होतील? त्याला महिनाभर लागेल टेंडर. झालं टेंडर, फक्त बाकी प्रोसिजर लवकर करा. आता काय